नमस्कार. आज आपण चक्का बनवून स्मूथ असं श्रीखंड कसं बनवायचं ते पाहूयात. मला साधारण 1 किलो श्रीखंड बनवायचं आहे. त्यासाठी मी 1.5 लिटर फुलक्रीम दूध तापवून घेतलं. शक्यतो फुलक्रीम दूधच घ्या, त्याचं श्रीखंड जास्त चांगलं बनतं. आता 2 चमचे दही विरजण्यासाठी घेतलंय, ते नीट फेटून घेते. दूध आपण थंड करून घ्यायचंय, पण ते पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही. ते कोमट असताना त्यामध्ये आपण दही घालायचंय व अशा प्रकारे 1 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता हे भांडं उबदार जागी घट्ट दही लागेपर्यंत ठेवायचंय. दही अजिबात आंबट होऊ द्यायचं नाही. आपण बघतोय आपलं दही छान लागलेलं आहे. तर आता चक्का बनवायला एका भांड्यावर मी चाळण घेतली आहे. त्यामध्ये स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यायचा व दही त्यामध्ये घालून कपड्याची घट्ट पोटली बांधायची व त्यावर वजन ठेवून फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवायचंय. सध्या गरमी आहे त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, अन्यथा बाहेर ठेवलं तरी चालेल. हे भांडं मध्ये तासाभराने एकदा काढून पोटली लूज झाली असेल तर घट्ट करून घ्यायची व वरील कपड्यातलं पाणी पिळून टाकायचं. आपण बघतोय आपला चक्का छान तयार झाला आहे. आता साखरेच्या प्रमाणासाठी आपण कपने किंवा वाटीने तो मोजून घ्यायचा आहे. जेवढा चक्का होईल तेवढीच साखर आपल्याला घ्यायची आहे. मी इथे साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेते. सोबतच त्यामध्ये थोडी वेलची पावडर घातली आहे. आता ही साखर चक्क्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर आता लगेच हे श्रीखंड गाळलं तरी चालेल, पण मी पुन्हा हे मिश्रण फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवून देते, म्हणजे साखर व्यवस्थित मिक्स होईल. इथपर्यंतची प्रोसेस आपण आदल्या रात्री देखील करू शकतो आणि सकाळी श्रीखंड गाळायला घेऊ शकतो. तर आता श्रीखंड गाळण्यापूर्वी 1 चमचा दुधात थोडंसं केशर भिजत घालते, म्हणजे श्रीखंडाला छान रंग येईल. श्रीखंड गाळायला मी मैद्याची चाळण घेते, म्हणजे त्याला छान सिल्की टेक्स्चर येईल. आता आपलं श्रीखंड गाळून झालंय, खूप छान क्रीमी दिसतंय. आता त्यात आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स आणि भिजवलेलं केशर घालून व्यवस्थित मिक्स करा आणि छान श्रीखंडाचा आस्वाद घ्या. कसं झालं ते मला नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.